मुंबईचा पूर्वेकडचा हा पट्टा अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र आणि त्यालगत देशाला इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL आणि BPCL या ऑइल रिफायनरीज आहेत. पण आता त्यांना धोका निर्माण झालाय. वेगवेगळ्या राज्यात पसरलेलं अतिरेक्यांचं जाळं पोलिसांनी नुकतंच उद्ध्वस्त केलं. त्यानंतर BARCला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. आता मुंबईतल्या रिफायनरीज सुद्धा अतिरेक्यांचं लक्ष ठरू शकतात, असा स्पष्ट इशारा गुप्तचर विभागानं दिलाय. हल्ल्याचा कट रचणाऱ्या अतिरेक्यांची संख्या, त्यांची पद्धत आणि ज्या ठिकाणावरून हा हल्ला करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती गुप्तचर विभागानं आपल्या इशाऱ्यात दिली आहे. या ऑइल रिफायनरीज मध्ये एकावेळी 20 लाख किलो लिटर इतका पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि इतर इंधनाचा साठा असतो. 700 एकरवर पसरलेल्या या परिसरात 200 मोठे इंधन साठे आहेत. इथे स्फोट झाला तर तब्बल 2 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असं तज्ज्ञ सांगतात. या रिफायनरीज आर्थिक दृष्टीने अतिशय महत्वाच्या असल्यानं अतिरेक्यांनी आता यांच्याकडे लक्ष वळवलंय. मुंबईतल्या या 2 रिफायनरीज उद्ध्वस्त झाल्या तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या सर्व राज्याचा इंधन पुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे सरकारचं शेकडो कोटींचं नुकसान होईल. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर या ऑइल रिफायनरीजची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, पण तरीही त्यात काही त्रुटी आहेत. गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर रिफायनरीज जवळच्या 57 निवासी इमारती रिकामा करण्यात आल्यात. BARCची सुरक्षा CISF आणि DAE या 2 सुरक्षा यंत्रणांच्या हाती असल्यानं समन्वयाचा अभाव आहे. गेल्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये BARC जवळच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आणि टाटा पॉवर प्लांटमध्ये अतिरेकी किती सहजपणे घुसू शकतात हे उघड झालंय. यापूर्वी मे मध्ये आणि आता पुन्हा एकदा गुप्तचर विभागानं अतिरेकी हल्ल्याच्या कटाबाबत अतिशय स्पष्ट माहिती दिली. त्यामुळे या महत्वाच्या संस्थांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. शोएब अहमद, IBN लोकमत, मुंबई.